पाहिलं तर 16 संघांचा समावेश आहे. लीग पद्धतीने संपूर्ण स्पर्धा पार होणार आहे आणि या स्पर्धेचा जो ग्रँड फिनाले होणार आहे तो रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी आणि त्यासाठी आज हा पहिला सामना ज्याची आता प्रत्येकाला आतुरता आहे त्याच्या अगोदर आपण जातोय उद्घाटन सोहळ्या समय आणि कुठल्याही कार्याची सुरुवात आपण म्हटलं तर आधी आपण गणरायाला वंदन करून करतोय. गणपती बाप्पाला नमन करून नेहमीच आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असतो. तर या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते गणरायाचं पूजन होईल, गणपती बाप्पाचं पूजन होईल आणि त्यानंतर दोन्ही संघ जे मैदानावरती आतमध्ये जातील खेळपट्टीचं विकेटचं विधिवत पूजन होईल आणि औपचारिकरित्या या KPL सीझन 3 सुरुवात केली जाणार आहे. सर्वप्रथम आपण गणरायाच्या जी मूर्ती आहे गणपती बाप्पाचं मूर्ती आहे त्याला पुष्पहार अर्पण केला जातोय. सन्माननीय पाहुणे श्री सदानंदजी पाटील जे MD आहेत राजा शुगर खानापूरचे यांच्या शुभ हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून श्री किरण पाटील यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची राहिले. दीप प्रज्वलन केले जाते. दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडली ओतिहार दिव्याला पाहून नमस्कार. जसं आपला रिवाज आहे तसं आपण दीप प्रज्वलन करतोय. मनोभावे जाळे गणेश पूजन त्यानंतर करूया आपण दीप प्रज्वलन. गणपती बाप्पाच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करतोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज महत्वाचा वेळ आपण जो पाहतोय सन्माननीय अतिथी जे उपस्थित आहेत या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आणि त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केले जाते. जसं म्हणतात ना की जीवनाला हवी प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाईल समयीतील वाद, तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात आणि दीप प्रज्वलन करूया या कार्यक्रमाची सुरुवात. तसं दीप प्रज्वलन केलं जातंय. जसा पहिला दिवा असतो उजेडाचा असतो, तुमच्या यशाचाही आहे, तुमच्या कामगिरीचा देखील आहे आणि सर्वात मोठा आहे की आपल्या खेळाडू वृत्तीचा आहे. जसं जे 5 दिव्यांचं आहे तसं आपण सर्व गोष्टी दाखवायच्या जे खेळाडू खेळतील. आपल्याला आपली कामगिरी दाखवायची, आपला खेळही दाखवायचा आहे, आपला खानापूरचा खेळाडूमध्ये असलेली प्रतिभा तीही दाखवायची आहे आणि ही दाखवत असताना सर्वात महत्व आहे यश कोणतरी एक संपादित करणार पण या सर्वांच्या पाठीमागे जी खेळाडू वृत्ती जोपासायची आहे ती सुद्धा आपण जोपासायची आहे. त्याच्यामुळे दीप प्रज्वलन करताना या 5ही दिव्यांना आपण साक्षी करताना या सर्व गोष्टींचा नामोल्लेख करणं आवश्यक आहे. पाहुण्यांना विनंती आपण श्रीफळ व्हायचंय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दोन्ही संघ जे खेळणार आहेत त्यांना विनंती आपण त्याच रांगेने थोडंसं खेळपट्टीच्या दिशेने चला आणि या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत किरण पाटील यांच्या समेत आजच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांना देखील विनंती आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने यायचंय.
साई स्पोर्ट्स प्रेझेंट खानापूर प्रीमियर लीग 2024 अर्थात KPL सीझन 3 ज्याचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय। ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह सुद्धा पाहू शकता AB25 च्या युट्यूब चॅनलवरती या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण केले जाते। सध्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या त्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले लला शुगर फॅक्टरीचे MD सन्माननीय सनानजी पाटील, त्यांच्या सौम्यत महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटी चे व्हाईस चेअरमन श्री विठ्ठल करमालकर आणि त्यांच्या समेत सन्माननीय श्री तुकारामजी ओंधळे जे जनरल मॅनेजर आहेत महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटीची। सर्व खेळाडूंची ओळख करून देत असताना आपण मान्यवरांना पाहतोय। एका बाजूला SN पॉल्टी आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मिणी स्पोर्ट्स अबनाळी या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील हा उद्घाटनाचा पहिला सामना होतोय। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी असलेले मान्यवर खेळाडूंना शुभेच्छा देत येतात आणि त्याचबरोबर एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रोत्साहन सुद्धा दिले जाते। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये श्री संजय मोलत्रा सर आणि त्यांच्या समेत श्री अमोल पाटील सर हे दोन पंच म्हणून ही कामगिरी पाहतील। आता सध्या आपण क्रिकेटची देवता यष्टी ज्याला म्हटलं जातंय त्या यष्ट्यांचं विधिवत पूजन केलं जातंय। कारण ज्या खेळपट्टीवरती ज्या विकेटवरती ही संपूर्ण स्पर्धा पार होणार आहे त्या खेळपट्टीचं विधिवत पूजन केलं जातंय। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवर यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं विधिवत पूजन केले जाते। यष्टांना पुष्पहार अर्पण केला जातोय। टाळ्यांचा गजर होऊ द्या, कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि आपल्या खानापूर वासियांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। हे फार मोठं व्यासपीठ, एक मंच आपल्या खेळाडूंना उपलब्ध झालेला आहे आणि संपूर्ण स्पर्धा आपल्या सर्वांनाच माहिती आहे। जरी साई स्पोर्ट्स आयोजित ही संपूर्ण स्पर्धा असली तरी ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन नियोजन हे आपल्या सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व खानापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय श्री विठ्ठलजी सोमण्णा हलगेकरजी यांच्या कल्पकनेतर साकार झालेली संपूर्ण स्पर्धा आहे। खानापूरवासियांसाठी खऱ्या अर्थानं साहेबांनी फार मोठी पर्वणी दिलेली आहे। खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। जसं म्हणतात ना, क्रीडा से निर्माण चरित्र, चरित्र से निर्माण राष्ट्र, तसं कुठलाही खेळ म्हटलं ना का प्रत्येक जण आपलं यश संपादित करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या जोडीला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं कामही देखील या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे। तर साहेबांचं फार मोठं योगदान या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये लाभलेलं आहे आणि हा खेळपट्टी ठिकाणी आपण श्रीफळ वाढवतोय। गणपती बाप्पा दोन्ही संघ आहेत। या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल, टॉस केला जाईल। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी थोडं पुढे यायचंय। नाणेफेकीचा कौल होतोय।
Head is a call and it's head. ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनालीनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. या स्पर्धेचा सुरुवात करण्या अगोदर आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. त्यामुळे जो प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आहे, या मैदानाच्या आजूबाजूला आहे, त्यांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. राष्ट्रगीताचा कुठल्याही पद्धतीने अवमान नाही याची आपण काळजी घ्या. जे आपल्या कॅप आहेत, गॉगल आहेत, ते थोडंसं खाली घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. एक साथ भारत माता की. उद्घाटन सोहळा पार पडलाय. आजच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी ते थोडे 2-3 चेंडू खेळतील आणि औपचारिकरित्या या खानापूर प्रीमियर लीग 2024 ला सुरुवात होईल. पहिला सामना आहे SN पोल्टी आणि ब्राह्मणी स्पोर्ट्स अबनाली या दोन संघादरम्यान पहिला सामना होईल. खानापूर प्रीमियर लीग, 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 एक पॅटर्न सॉन्ग देखील बनले गेलेले आहे. त्या पॅटर्न सॉन्ग मध्ये आपल्या खानापूरचं क्रिकेट, आपले साहेब, या सर्व गोष्टींचा समावेश त्या सॉन्ग मध्ये, गाण्यामध्ये ते सुद्धा वाजवलं. एकदा सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं या खानापूर प्रीमियर लीग मनप्रभा क्रीडांगण खानापूर हे सहर्ष स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करणार होतो. खानापूर प्रीमियर लीग, खानापूर प्रीमियर लीग, खानापूर प्रीमियर लीग, खानापूर प्रीमियर लीग, खानापूर आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती आसन असावायचं आहे. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. त्याची आतुरता प्रत्येकाला होती. खानापूर प्रीमियर लीग 2024 सीझन 3 त्याची आतुरता प्रत्येकाला होती. थोड्याच वेळात त्याला सुरुवात होती. खानापूर